हॅलो, मी योगिता पाटील ज्यांनी केक वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत करते. तर उपवास चालू असल्यामुळे आम्ही गेलेलो देवाला आणि सगळं देवाचा वगैरे कार्यक्रम केल्यानंतर देवासनं वगैरे आल्यानंतर आमच्या जाता जाता बघा एक आजी सारवण काढत होत्या आणि खूप दिवसांनी ही गोष्ट मी बघितली, त्यामुळे लगेच व्हिडिओ केला. आणि घरी आल्यानंतर बघा मला रसमलाई केकची ऑर्डर होती. तर छान असं मी क्रीममध्येच ऑलरेडी पहिलं क्रश, बदाम भाजलेले आणि चोको चिप्स वगैरे सगळं ॲड करून घेते आणि चांगलं मी व्यवस्थित मिक्स करते कारण त्याची टेस्ट चांगली येण्यासाठी. आणि नंतर मी केक करायला सुरुवात केली कारण हा केक 8-8:30 रात्री पाहिजे होता त्यामुळं. आणि बेस मी बेक करून घेतलेला ऑलरेडी, व्हॅनिलाचा स्पॉन्ज. आणि घेऊन पटपट मी पहिला केक करायला घेतला कारण थंड व्हायला पाहिजे होता त्यामुळे. आणि अर्धा किलोच्या पण ऑर्डर होत्या. तर मी हे बघा रसमलाईच्या म्हणजे मलईने हे सोकिंग करून घेतो आहे, म्हणजे रसमलाईच्या दुधापासून छान असं. आणि 1 किलोची होती ही ऑर्डर. याच दुधाने सोकिंग केल्यानंतर टेस्ट छान येते त्यामुळं. आणि मी ती क्रीम फिल करून घेतो आहे. त्याच्यावरती रसमलाई पण ॲड करतो आहे. रसमलाईचे छोटे छोटे तुकडे असे ॲड करते. चोको चिप्स आणि मला वाटले टाकावे म्हणून आणि त्याच्यात ॲड केलेत बघा. 3 लेअरमध्येच केक कट करून घेऊन मस्त असं केक करून घेतो. आणि आत्ता सगळ्यात जास्त माझ्याकडे बऱ्याच दिवसांच्या गॅपने हा रसमलाई केक आला. खरं आता जास्त रबडी केक, कुल्फी फालुदा हे जास्त चाललेत आता. आणि चॉकलेट ट्रफलनं तर काय एंडच केला आहे, म्हणजे आठवड्यातून 1-2 तरी ऑर्डर आहेतच. मला पहिला वाटलेलं की एवढं कॉस्टली आहे तर कोण घेईल का नाही, पण छान आता एखाद्याला आवडते तर आवडते, घेता येतं. आणि रसमलाई केक जात होते बरेच, पण आता थोडं थांबलेले. तर आज बऱ्याच दिवसांनी ही 1 किलोची ऑर्डर आलेली. मला पण कंटाळा आलेला रसमलाई करायचा, पण त्यांनी खूप रिक्वेस्ट केली कारण ही ऑर्डर आमच्याच गावातली होती. आणि त्यांच्या मुलगीचा पण आणि त्यांच्या वाईफचा पण असा बड्डे होता त्या दादांच्या. त्यामुळं मग त्यांनी विचारलं कन्फर्म सांगा मला तुम्ही देणार का, मगच मी हे करते. मग ते ऑलरेडी त्या दिवशी शिराळ्यातून आले, पण ऑर्डर माझ्याकडेच दिलेली. आणि शिराळ्यात त्यांना अवेलेबल झाला असता तरी पण त्यांनी ही ऑर्डर बघा मला दिलेली कारण त्यांनी ऑलरेडी केक बरेच नेल्यात माझ्याकडून. आणि फिलिंगला पण मी जास्त घातलेली रसमलाई. आणि सोकिंगसाठी पण दूध ठेवलेलं बघा मी जास्त, आणि त्यानेच पूर्णपणे सोक केलेलं. अजिबात त्याच्यात मी सिरप वगैरे काही वापरलेलं नाही, फक्त त्या रसमलाईच्या दुधाने सोकिंग करून घेतलं. दररोज सवय आहे एकदम बॉटलने सोकिंग करायची, त्यामुळे हा एकतरी मला चमच्याने सोकिंग करायचं म्हणजे कंटाळा येतो. कधीच नाही करत कारण जास्त ऑर्डर असल्यामुळे बॉटलचीच आता सवय झाली. आणि एवढ्या वेळा मी सोकिंग केले कारण ते मध्ये कुठंतरी
जरा जरी सोकिंग कमी पडलं तर एकदम कोरडा कोरडा केक लागतो. आणि एकदा दोनदा बोललेले की लोक की हां कोरडा लागतो, तर ते फक्त सोकिंगमुळं. त्यामुळं सॉफ्ट जर का जास्त पाहिजे असेल तर छान सोकिंग झालाच पाहिजे. आणि डीप फ्रीजला थंड होतो, त्यामुळे काही लगेच थंड होतं आणि त्याला थोडा कडकपणा पण येतो नंतर, त्यामुळे काही एवढा प्रॉब्लेम येत नाही. छान असं कोट मी आहे त्याच क्रीमनं कोट करून घेतो आहे, का तर सर्व बाजूने तीच क्रीम जावी, म्हणजे ज्याच्यात क्रश बदाम वगैरे घातलेले ती क्रीम तयार करून घेतलेली असतात, तीच मी बाजूने पण ॲड करते, का तर टेस्ट पूर्ण छानच लागते. मग एकदम असं वाटणार नाही की कुठे कमी म्हणजे पानचट वगैरे लागतो आहे किंवा कमी गोड वगैरे असं काही लागणार नाही. एकदम पूर्ण इवन केक छान लागतो त्यामुळं. आणि सगळीकडे क्रशचा वगैरे फ्लेवर. आणि मग ही वरती मी प्लेन फक्त केक, कारण त्याचे जे बदामचे किंवा चोको चिप्सचे वगैरे सगळे कण मला बाहेर दिसत होते, मग ते एवढं फिनिशिंग चांगलं दिसत नाही, म्हणून मी फक्त प्लेन क्रीममध्ये येलो कलर टाकून बघा नंतर मी कोट करून घेतो आहे. हे त्यांनी डिझाईन वगैरे काही सांगितलीच नव्हती, फक्त 1 kg आणि रसमलाई केक त्यांना एवढंच पाहिजे होतं. तर मी माझ्या पद्धतीनंच सिंपल अशी डिझाईन करून घेतलेली. आणि मला वाटते माझ्या एवढ्या काही डिझाईन छान नसतात, पण मी 100% प्रयत्न करते की माझी टेस्ट चांगली असावी. आणि डिझाईन काय अगदी सिंपलच असतात. येलो कलरने कवर करून घेतलेलं, त्यामुळे मी व्हाईटच रोझेट काढून घेतले 1 नोझलने. आणि नंतर रसमलाई ठेवून दिली गॅपमध्ये. छान अशी सगळीकडे रसमलाई ठेवून घेतली. येलो कलरच्या पण नोझलमध्ये थोडी क्रीम होती, तर मी मध्ये जरा गॅप दिसत होता, तर त्या क्रीमने डिझाईन करून घेतले. आणि हा बघा सिंपल सोबर असा रसमलाई केक तयार झाला आहे. आणि माझ्या चुकून नकळत पायपिंग बॅग टच झाली, थोडं तिथं खराब झालेलं, तर मी ते व्यवस्थित करून घेतलं. छान असा केक करून घेतला. आणि मग डेकोरेशन करताना मला समजलेलं की त्यांच्या मिसेसचा आणि मुलगीचा बर्थडे, तर मी त्याच्यावरती टॅग लावलेले राणी सरकार बायको आणि मुलगीसाठी बडबडी वगैरे असं लावलेला. आणि छान असं डेकोरेशन करून